वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं नंगारा वस्तू संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी उद्या इथं पोहरादेवीमध्ये येणार आहे। त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे मात्र प्रचंड हाल होताना दिसतायत आणि याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीमध्ये नंगारा वास्तू संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पार पडणार आहे। या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांकडून या ठिकाणी चोख बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। मात्र दुसरीकडे पोलीस प्रशासनाला पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे या वालवर तोंड लावून पाणी पिण्याची वेळ आली आहे। कुठेतरी प्रशासनाचं दुर्लक्ष होताना या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी जर पाहिलं तर पालकमंत्री संजय राठोड असतील हे देखील या पोलिसांच्या धगधगत्या वास्तवाकडे दुर्लक्ष करीत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीमध्ये बंजारा विरासत नंगारा म्युझियमचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता हे लोकार्पण होईल। या निमित्तानं देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच पोहरादेवीला येणार आहेत आणि या संदर्भात नगारा भवन इथून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी, सध्या आपण पोहरादेवी या ठिकाणी आहोत। सध्या आपण पोहोचतो नंगारा भवन, ज्याचं उद्घाटन उद्या पार पडणार आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा संपूर्ण लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। एकंदर बंजारा समाजाचा इतिहास, त्यांची परंपरा, त्यांची संस्कृती या संपूर्ण नंगारा भवन या संग्रहालयाच्या माध्यमातून ती प्रदर्शित केली जाणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण हे भवन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदर संपूर्ण भवनामध्ये साधारण 16 एकरमध्ये पसरलेल्या संपूर्ण भवनामध्ये अनेक प्रकारे हा संपूर्ण इतिहास जो आहे, ही जी संस्कृती आहे किंवा हा जो संपूर्ण परंपरा आहे हे संपूर्ण दाखवण्यात येणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण हे म्युझियम आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदर भव्य दिव्य अशा प्रकारचं बांधकाम आहे। अगदी 16 एकरमध्ये संपूर्ण हा प्रकल्प पसरलेला आहे। उद्या असं संपूर्ण उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इथं येणार आहेत। त्यासोबतच राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन, त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत। अशा प्रकारे संपूर्ण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। स्वतः यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांचे पालकमंत्री संजय राठोड देखील या संपूर्ण सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत आणि एकंदर संपूर्ण सोहळा उद्या पार पडणार आहे। एकंदर या संपूर्ण जो भवन आहे त्याचं उद्या लोकार्पण पार पडणार आहे। संपूर्ण बंजारा समाजाचा हा संपूर्ण जो सोहळा आहे तो उद्या एकंदर या संपूर्ण भवनामध्ये उद्घाटन सोहळ्यानिमित्त पार पडणार आहे। कॅमेरा विनीत पेडणेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।